महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे पहा. एप्रिल महिन्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या वितरणासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रशासनाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावा या संदर्भात जेवढाही निधी लागतो, जेवढा पैसा लागतो, तो सर्व निधी वितरित करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेली आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे तो सर्वच्या सर्व निधी संबंधित विभागाकडे ट्रान्स्फर सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं राज्य सरकारने प्रशासनाने ही पैशाची व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कसे वाटप होतील, नेमकी कोणकोणती प्रोसेस, कोणती सिस्टम वापरली जाणार याविषयी संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये सांगितलेली माहिती आपण जाणून घेण्याअगोदर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक. तर शासन निर्णयामध्ये सांगितलेली माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय दिसत असेल. 22 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग सहाय्यक योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिसतोय. आणि या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने या अगोदर सांगितलं होतं की 1 एप्रिल 2026 पासून सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचे जे मासिक हप्ता आहे हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिला जाणार. आणि या रकमेसंदर्भात महत्त्वाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा, दिव्यांगांचे कल्याण म्हणजेच दिव्यांग सक्षमीकरण किंवा दिव्यांगांना अनुदान असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजेच कोण, जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते आणि जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दिव्यांग आहेत ते, या दोन्ही लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते, त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीची महत्त्वाची रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि ही रक्कम बघा या ठिकाणी पूल बँक यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणजेच काय, तर लाभार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याकारणाने बघा या ठिकाणी सांगितले बघा, चौथा मुद्दा 18/7/2022 मधील परीक 4 नुसार दिव्यांग संख्या प्रचंड असल्याने थेट लाभ हस्तांतरण DBT योजनेअंतर्गत प्रदान करण्यासाठी जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधामार्फत हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील. लक्षात ठेवा, पूल बँक. आता पूल बँक म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे एक असे केंद्रीय बँक खाते आहे ज्यामध्ये अनेक ग्राहकांचे, उपखात्यांचे किंवा वेगवेगळ्या स्रोतांकडून आलेले पैसे एकत्रित पूल केले जातात. याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण बनवू, परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरच्या माध्यमातूनच हे पैसे येतील. जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दिव्यांग असतील ते आणि जे सेपरेट दिव्यांग बांधव आहेत ते, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे जे दिव्यांग बांधव आहेत ते, या सर्वांना पैसे एक रकमी आत्ता त्यांच्या DBTच्या माध्यमातून खात्यात येतील. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघत आहे.